इंडिया भिड़ेगी इंग्लैंड से 1 जुलाई से धुलाई का मजा सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी. हास्याच्या धारांमध्ये भरपूर भिजायला तयार व्हा, कारण आता वाहणार आहे विनोदाचा झरा, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. मंडळी, आता तुम्हाला स्त्रीचा नखरा, अदा आणि तोरा काय असतो ह्याची ओळख पटेल. आपली अदाकारी पेश करण्यासाठी तुमच्या समोर येते रसिका वेंगुर्लेकर आणि तिच्या सोबत आहेत मोरे स्क्वेअर, अर्थात दत्तू मोरे आणि कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे. हे दमयंती, काय हे सौंदर्य? हे काय सौंदर्य? एक घाव 2 तुकडं करून टाकी ना वसाड्या. 100 वेळा हा वाक्य तुझ्याकडनं खोलवून घेतला तरी चुकतोय. अरे नल राजा आहेस ना, नल राजा आहे ना, मग सूप काय फिरवतोस हा इकडे तिकडे? नाही सूप फिरवतोस? नाही. अरे नल राजा मध्ये कसा असायला पाहिजे? असा रुबाबदार, बघ अशी वर मान डोलं असं आकाशात अशी तलवार काढणार पाहिजे, माहितीये? नाही. कापून टाकी ना वसाड्या, नीट बोल नाही ते. आता करतो. प्लीज सई मॅडम समोर काही बोलू नका, त्यांना वाईट वाटेल. तुला मारलं तर त्यांना का वाईट वाटेल? हा, त्या एकदा मला सर अशा म्हणाल्या होत्या. अरे वसाड्या, वगा त्या सर म्हणाल्या होत्या, ते एवढं मनावर घेतलास? आता वगात मला काय पण म्हणतात. नाही, आमचं प्लॅटोनिक आहे ना. खबर फोडी ना. आणि हे बघ वसाड्या, बघ लॉकडाऊन नंतर नल दमयंतीचं नाटक इथं होणार आहे. आणि मुलात म्हणजे काय झालं? त्यात दमयंतीची भूमिका मी नाही करणार आहे. मी म्हटलं होतं मी करतो, पण नाही म्हणाले मला. पण काय म्हणाली तुला? नाही म्हणाले. वासड्या, आरशात तोंड बघतलंयस कधी? माझ्यासारखं सौंदर्य आहे तुझ्याकडे? आग लागली या तोंडाला ती. हे बघ हे दत्तू, दाढी वाढवणार ना 2 प्रकारचे लोक असतात. एक सौंदर्य खुलून दिसावा म्हणून दाढी वाढवतात, आणि एक ना चेहऱ्यावरचं खड्ड लपावत म्हणून दाढी वाढवतात. वासाड्या ना, तू 3ऱ्या प्रकारातला आहेस. तुला दाढी नाही आहे, तू दाढीवर तोंड आली नाही वासाड्या तुला. दमयंती होतोय दमयंती. अरे इतके 30 वर्ष मी दमयंतीची भूमिका करतोय. अरे दमयंतीसाठी अशी तुकतुकीत कांती पाहिजे, काय समजलं? असा घोटीव बांधला पाहिजे. कापून टाकी ना कुठंतरी बघतलं असतं वासाड्या. इथं सौंदर्य दिसत नाही तुला, इकडेच बघायला पाहिजे. अरे साला, एक तर त्या प्रोड्युसर आहे ना, त्याने मुंबईवरून नटी मागवलं नाही दमयंतीच्या रोलसाठी. अरे तिची तालीम मीच करायची. म्हणतो कसा काय आहे, लॉकडाऊन नंतर ना वेगळाच धमाका करूया, खरी खुरी स्त्री आणूया, मादक अप्सरा. हॅलो हॅलो. बाईचा आवाज खबर करूया तुझा वासाड्या. मास्तरानू, मुंबईची नटी आहे. अहो, तर डीपी वर फोटो पाहिला होता मी. ह्याच करणार आहेत मंदाकिनीचा रोल. मंदाकिनी नाही रे, दमयंती. इथं बसलेल्या लोकांच्या आशा पल्लवित करू नको हा वासाड्या. नमस्कार, मी रसिका. अरे देवा. सॉरी हा, मला ते जरा यायला थोडा लेट झाला. अरे ही नटूक बावली आहे ही. माझी ओळख करून दे ना, मी कोणाचे सांगा. हाय, नमस्कार मॅडम. हेच ते ज्यांना दमयंतीच्या रोल मधून काढून टाकले. कापून टाकला वासाड्या. मारलाव का? अशी माझी ओळख करून देतात. आग लागली तुझ्या तोंडाला. बाजूला. नमस्कार. नमस्कार. हो मास्तरांनू, असं रोखून काय बघता भाय? नाही रोखून कुठं? हिच्यात असं काही जम मांजात नाही आहे. नाही तसं ना, म्हणजे ही दमयंतीचा रोल करण्यासाठी आलेली आहे ना, ही म्हणजे त्या रोलच्या जवळपास जाईल का ही मी बघित होतो. काय समजलंस? मास्तरांनू, हो. त्या ओरिजिनल बाई आहे. जवळपास जाणार तुम्ही आहो. मग हे काय 30 वर्ष लोकांनी सहन केलं,
कळू द्या सत्य आज. काही सत्य कळू दे हा थोबाड फोडी ना काहीतरी बोल मास्तरांनो, 2 बायका समोर मारायचे नाही मला. अच्छा मारायचं नाही तुला नाही मारायचं. कसं आहे मॅडम मी प्रभाकर मोरे नल दमयंती ह्या नाटकात मी दमयंतीचे रोल करतोय. अच्छा अच्छा गेली 30 वर्ष मी रोल करतो काय समजलं. वा. आणि तो रोल आता तुम्हाला करायचा काय समजली. ते प्रोड्युसर म्हणाले मला हा. की स्त्री पार्टी नटाला तुला रिप्लेस करायचं म्हणून आणि ते सांगत होते की ते आता म्हातारा झालेत दमयंतीचा रोल आता त्यांना झेपत नाही पूर्वीसारखी मजा नाही राहिली. मी म्हटलं तुम्ही काही काळजी करू नका मी आहे ना मी करेन दमयंती तुम्ही बघाच फक्त. प्रॉब्लेम थोडासा असा आहे ना की रिहर्सल कमी असल्यामुळे दमयंतीचा मेन रोल करायचं म्हणजे जरा असं चॅलेंजिंग आहे. पण मी म्हटलं मी करेन आणि तुम्ही मदत कराल ना थोडीशी. तुम्ही काहीच काळजी करू हा. नका दमयंतीचा रोल करणार आहो ना हा. मी आहे म्हटलं काळजी करायची नाही. वा. अरे वा, काय सांगू त्या काली म्हणजे मी 30 वर्ष दमयंतीचा रोल करतोय का नाही सगळं प्रेक्षक ना मना बघायला येतात का नाही. काय सांगता हो मग काय आहे मी माझा असा विशिष्ट प्रेक्षक निर्माण केलेला आहे आणि तो मौल्यवान ठेवा मी तुम्हाला देतोय तो तुम्ही घालवू नका. नाही 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 घालणार आम्ही एकदम मनापासून करणार दमयंती. आणि हे बघा तालमीचा सोडाच मी तुम्हाला व्यवस्थित शिकवीन सांगायला काय जमा बस 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 अजून काय पाहिजे सर तुम्ही आहे म्हणजे झालंच सगळं. नाही बरोबर फक्त मला सांगा ना माझ्या हिरोचा रोल कोण करते म्हणजे नलाचा रोल कोण करणार आहे. मी करणार आहे. अरे देवा मी परत बालनाट्य एक्सेप्ट केलं. ओ बाई 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 अहो त्याच्या उंचीवर जाऊ नको तो लय कर्तृत्व नाही एका फटक्यात त्याला तिल झालेला आहे. हा पण एक मिनिट कसं आहे बाई पण एका पण पोराला त्यानं उपाशी आतापर्यंत ठेवलेलं नाही एवढा कर्तृत्व नाही का नाही काय समजलं. काय आहे त्याच्या तोंडावर जर शेवाला आलाय ना तर साफ झालं ना की तो नल राजा दिसेल थोडा रंगरंगोटी केली की काय समजलं. दिसेल दिसेल. हा काही काळजी करू नका तुम्ही. बरं महत्वाची गोष्ट सगळ्यात अशी आहे की जी दमयंतीचं रोल करणारे जो पात्र आहे त्यानं ना जवळजवळ 5 तास अगोदर थिएटरमध्ये यावं लागेल. 5 तास अगोदर यायचं हा. का असं? म्हणजे त्याला बाई व्हायला वेळ लागतो ना म्हणून. अहो मी बाईच सॉरी 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 बरोबर आहे बाई आहे बरोबर आहे. नाही म्हणजे कसं आता ओरिजिनल असल्यामुळे 4 तास तुमचं ऍडजस्ट झालेलं आहे. तुम्ही 1 तास अगोदर या. 1 तास अगोदर चालेल. वसड या तू 9 तास अगोदर ये. तुला नल बनवायला वेळ लागणार आहे कल्ला तुला हा ध्यानात ठेव. हा पुढे पुढे वाहन मारी वासाड्या आग लागली तोंडाला. बरं मी काय म्हणतो ते तुमच्या दाढीचं कसं काय म्हणजे कशी अशी पटापट येते की हलू हलू येते. तालमीच्या वेळी काही प्रॉब्लेम नाही हो प्रयोगाच्या दिवशी कशी अशी गुलगुलीत दाढी लागते ना दमयंत रोल मध्ये. अहो मला नाही येत दाढी काय बोलताय तुम्ही दाढीचा काय संबंध बाई आहे ना मी. अरे हो तुम्ही बाहेर पण काय काय बायकांना दाढी असते का ते माझ्या बायकोच्या हनुवटीवरनं 8-9 केस आलेले आहेत ते काय प्रॉब्लेम नाही सगळं बरोबर व्यवस्थित बोल. बरं दमयंतीचं तुम्हाला संवाद पाठ आहे. हा हा दमयंतीचा रोल माझा मनापासून करायचा ना खूप अभ्यास करून आले 15 दिवसात सगळे डायलॉग पाठ झाले एकदम क्लिअर. सगळं संवाद पाठ आहे. हा पाठ आहे. बरं बरं एक काम करूया मी तुम्हाला सीन समजावून सांगतो. चालेल. काय आहे नल राजा आहे ना नल राजा हा रुसून बसलेला असतो हा. आणि त्याचा रुसवा काढण्यासाठी दमयंती तिथं येते. चालेल. असा सीन आहे आपण आता बसवणार. लक्षात चालेल आहे. नाला तू इथं बस हा रुसून बसायचं तुम्ही इकडे या. हा आणि तुम्ही इथं एंट्री घ्यायची बघा हो. इकडे बघा अशी म्हणजे अशी जरा बाईसारखी न जगत घ्यायची लक्षात चालेल ना ठेवा. चालेल. बाईसारखी सेम हो. अगदी हा. हा, काहीच चल. प्रॉब्लेम एक मिनिट एक मिनिट काहीच प्रॉब्लेम नाही सर. नल चोकअप नाही झालाय. वा मोरे वा वा. नल रुसलाय तुझी काय दुधाची बाटली कुणी चोरला नाही काय वासाड्या असं काय करतोस वासाड्या हा आणि काय बांधावर बसलाय नल राजा आहेस ना बस ना असा. मग तुम्ही करून दाखवा मी ना. करून दाखवा हा नल राजाची भूमिका करतोय तिकडे हे बघ असं बसायचं पोझिशन मध्ये अशा बघ आणि रुसायचा या असं करायचं. तलवार बघितलं कापून टाकीन मधल्या मध्ये या तुला सांगून ठेवतोय. करतो हे बघ करतो. खूप टॅलेंट आहे माझ्याकडे तुला झेपल एवढंच दिलेलं आहे मी मान्ना शिकवतोय हा कसा रुसायचा आहे का. चल वाचला मॅडम
हा, ओके ये, हा, ये. मस्त करा चला हा या हा. तिकडची स्वारी रुचली वाटतं आमच्यावर. हे नल राजा तू असा कोरडा का? आमच्याशी बोला ना गडे. हे दमयंती हा आम्ही घुसलोय. घुसलायस कुठं हा? कुठं घुसलास वासाड्या? काय वाक्य मी शिकवलेलं आहे तुला? ए दमयंती आम्ही तुमच्यावर रुसलोय असं आहे ना हा? हा, धरू हा घालू डोक्यावर हा आम्ही घुसलोय नीट बोल. हा हा चल हा. बोला ना गडे. हे दमयंती हा आम्ही रुसलोय. हा या दमयंतीला चांगलं येतं नलाचा रुसवा काढणं. आता बघाच ही दमयंती कसा तुमचा रुसवा काढते ते. हे नला तू का रुसलास आमच्यावरी? ही ही दमयंती आली आहे तुमचा रुसवा सोडण्यासाठी. ए बाय थांब थांब थांब. अरे स्त्री पार्टाना एवढं नाचायचं नसतं. का का सेटअप हलतो ना. कसला सेटअप सर? नाही म्हणजे शेटवर सगळं नेपथ्य लावलेलं आहे का नाही. झाडं आहेत फुलं आहेत नदी नालं आहेत तर हलतात आणि कलाकारावर पडतात. बाकी काय असू द्या पण मी काय तुमचं म्हणजे फुटवर्क मध्ये लई काम करावं लागेल. नाही का? छे तुम्हाला नाही जमत हो का. नजाकत सौंदर्य असं दिसलं पाहिजे ना स्त्रीचं. हो का? तुम्ही थांबा तिकडे मी तुम्हाला करून दाखवतो. चालेल सर. राजा हा, येऊ. हा. जल्ला मेला इकडची सॉरी आमच्यावर रुसली वाटतं. ए नल राजा तू असा का कोरडा? ए नल राजा अरे पासा. अरे वसाड्या तू नल आहेस का कारंजा आहेस? फिरतोस काय चोपे? प्रेक्षक कुठे इकडे आहेत का इकडे आहेत? इकडे आहे. मग तुझ्या आईशीच्या भावाने इकडे प्रेक्षक ठेवला नाही इकडे आता फिरतोस तो आण नको दिसायला लोकांना. नीट उभा राहा परत करावं लागेल नीट बघा. हा सुरू आहे मुंजिक. ए नलराजा कुठं चालले बरं ठेवली जरा लपव आता मी. हा घुसली ना इकडे म्हणजे तलवार दिसत नाही ना. मग अशी ठेव ना वासाड्या. परत ए नला अरे बोल ना काहीतरी. आम्ही आलोय तुला भेटायला. हे दमयंती हा. आम्ही रुसलोय. का बरे माझ्यावर रुसलायस तू? बोल ना गडे. आणि एवढा तू का कोरडा? हा तुझा रुसवा घालवण्यासाठी ही दमयंती आले रुसवा घालवण्यासाठी. ए नलराजा अरे बोल ना काहीतरी. ए नलराजा बोल. अशा पद्धतीच आहे हा सगळं असं तुम्हाला करावं लागेल. करेन ना सर. सॉरी मग बर, बर. चूक झाली पण मी करेन सर. बरं त्याच्यानंतर पुढचा सीन असा होतो लक्षात घ्या नीट. हा म्हणजे नल राजा तुमचा डान्स बघतो आणि तुमच्याकडे वळून बघतो आणि म्हणतो आहा काय हे सौंदर्य. सौंदर्य हा हा माती खाऊ नको. हा, हा, चालेल चला, सर, चला, करूया करा. सर. हा. हा, हा, कट. हा, हा, बोला. हे नलराजा सोडून द्या तुम्ही रुसवा. हा काय हे काय सौंदर्य? हा प्रश्न आहे. अरे हा उद्गार आहे का नाही? किती शिकवलं तुला. उद्गार आहे ना. कसं वाक्य बोलून दाखव परत. हा काय हे सौंदर्य असं आहे का नाही? करून नको नाही तर थोपाट फोडीन. पण पुढच्या सीनकडे बोलूया उगाच वेल दुका घालाव्या. काय आहे पुढचा सीन? म्हणजे नल आणि दमयंतीचा प्रणयाचा सीन आहे. चालेल प्रणय होतो आणि नल आणि दमयंती हातात हात घालतात आणि स्टेजवर राऊंड मारतात असा सीन आहे. चल करा बघू. चालेल सर, हा, प्रणयाचा चल, scene. प्रणयाचा सीन ओके. नलराजा नल काय हे झालं? बाईने हात लावलं कसं तरी होतंय. वासाड्या
आली जाते तर भरू दे आपल्याला काय करायचं. हा, एक काम कर, ती अशी अशी तलवार अशी लांब कर. बाई तुम्ही तलवारीला पकडा, ह्याच्यावरच भागवून घ्या आजच्या दिवस. चल. चालतंय. हा चला सुरू. हा हे दमयंती, हे पहा सौंदर्य, हे पहा पानफुलं आणि ही पहा दमयंती. वसड्या म्यान तिच्या हातात आणि तलवार घेऊन काय गावभर फिरतोयस. तुम्हाला ना नाटकातला म्यान कळतच नाही आहे. वसाड्याला आग लागली असं असतं काय. हा आणि मॅडम एक गोष्ट मला काय तर आवडलं ना, आणि तुमच्या चेहऱ्यावर लाजणं दिसतच नाही आहे. असं काय करता सर? किती लाजले मी. इतकं मुंबईत लाजले असते तर ते शिट्ट्या पडल्या असते मला. ओ मॅडम, मुंबईतल्या लोकांना सौंदर्याची जाण नाही आहे. आमच्याकडे लोक ना लय दर्दी आहेत. तुमचं लाजणं ना त्यांना पुरणार नाही. असं लाजणं असतं काय. अरे लाजणं कसं पाहिजे म्हणजे मी गेले 30 वर्ष केलेलं आहे, त्याच्यामुळे सगळं माहित आहे. हे बघा आता हे नल राजा, मी आले तुमचा आम्ही नाही जा. हे काय रोखून बघू नका प्लीज. नाही नाही नाही. हे काय करताय सर? लाजता लाजता तुम्ही ऑडियन्सला ते पप्प्या देताय. कसं दिसतं ते सर लाजणं? मी करतो तसा प्रत्येक प्रयोगाला मी पप्प्याच देतो. काय प्रेक्षक खुश होतात का नाही त्याच्यामुळे. असं आहे का नाही. नाही सर, पण मी दमयंती म्हणून असे पप्प्या वगैरे देणार नाही सर. असं कसं तुम्हाला द्यावं लागल. हा अहो मॅडम ते बरोबर करतायत. मास्तरांनो मला ना तुमच्यासोबत कसं बरं वाटतं हा. करायला. त्यांच्यासोबत फीलच येत नाही नाही, ना? त्या बाई वाटतात. अरे बाईच आहे मी. हा बाईच आहे. कधी बघतं ते सांगते बाईच आहे म्हणून. तुम्हाला कळत नाही का? काय वागतं असं का वागते माझ्याशी? दमयंतीचा रोल करायचा म्हणून इतके लांबून मुंबईवरून आले मी, आणि तुम्ही असं वागताय माझ्याशी. शोभता का? नाही मला नाही करायचं तुमच्या नाटकात. मी जातेच आता. ठीक आहे बाजूला. जा आणि जिभेचं ऑपरेशन करून घ्या त्यावेळी. तुम्ही नका शिकवू मला. मी बघेन काय ते. आणि तुमच्याबरोबर नाटकात काम करण्यापेक्षा ना आईसमोर मी बालनाट्य करेन. अरे वा वा, आता मी दबेंचा रोल करणार. ये नाला. अरे तलवार. क्या बात, क्या बात. आउटस्टँडिंग Thank you, thank you, परफॉर्मन्स. एक नंबर. आणि रसिका मोहतरमा आज आप छा गई. एक नंबर. कमाल कमाल कमाल. काय झालं. उभ्या हास्य रसिक कशी दाद देत आहेत. सई गाईज अमेझिंग. दत्तू तू पूर्ण स्किटभर होतास, ह्याचा भयंकर आनंद झालाय मला. आणि तू तुझं अस्तित्व हसून सिद्ध केलंयस आज. उठून दिसलास, मस्त परफॉर्म केलंस. दत्तू सर क्या बात आहे. मोरे वा क्या बात आहे. फारच सुंदर, फारच सुंदर. म्हणजे पारसमणी आमचा एव्हरग्रीन आहे बाबा. फारच मजा आली. रसिका वा 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 वा. आज ऐकलं नाहीस तू, आज सुटली होतीस आणि तुला असं सुटताना बघून खूप मजा येते. फारच सुंदर संकल्पना, फार सुंदर लिखाण आणि अप्रतिम सादरीकरण. वा मजा आली. ये बात. प्रसादा अफलातून फार मजा आली. दत्तू कमाल आहेस तू. फार अप्रतिम आणि फार सहज वावर असतो तुझा, आणि तुझं सादरीकरण पण, आणि त्या भूमिकेत जीव ओततोस तू. फार मजा येते दत्तू. मोरे हा तुझा फोर्टे आहे, त्यामुळे तुझा हातखंडा असलेलं हे स्किट होतं, त्यामुळे त्यात तू बाजी मारणार होतासच. पण आपला हातखंडा असलेलं स्किटमध्ये आपण परफॉर्म करत असताना इतर कलाकारांना पण मुभा देण्याचा मोठेपणा तुझ्यात आहे. रसिका अफलातून बेरिंग होतं. अफलातून. सुपर. थँक्यू सो मच फॉर दिस.
मंडळी, आपल्या भन्नाट मॅडनेसनं तुम्हाला ही मॅड बनवायला येते हास्य जत्रेची सुसाट जोडी, अर्थात जिच्या वेडेपणाला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि विनोदाचा डॉल्बी स्पीकर प्रसाद खांडेकर. ये खांडेकर ये लवकर लवकर पटकन ये लवकर. पायरी आहे आरामात एकदम आरामात ये पाठ. डाळ काढली इथं कोण ये 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 खांडेकर दुखतंय. डॉक्टर म्हणालेत काळजी घ्यायला पाहिजे आता, कळलं ना. आणि बघ आता दुसऱ्यांना वाईट बोलू नको, माझ्यासारख्या नवोदित कलाकारांना कमी लेखू नको, आणि खाताना जरा इतरांचा विचार कर ना यार. तुझी टांग काय तुझी टांग टांग टांग? मला वाटलं नाही नाही, बरं झालं आठवलं. वहिनीनं तू फोन करून सांगितलंस का लेट होणार ते? नाही नाही, आपण असे अचानक आलो ना डॉक्टरकडे म्हणून. मी कळवू का फोन? नको मी सांगू मी आराम आराम. सांगू. बरं मी काय म्हणतो, तू जाशील एकटा घरी नक्की? बघ कसं आहे, याच्या पुढे तुला माझ्याशिवाय एकटं कधी ना कधी चालावं लागणार आहे. कसं आहे, किती वर्ष टिकणार ना मी तुझ्यासोबत, कधीतरी तुला एकट्याला काढायचे दिवस. आईल तर घे. हो गौऱ्या, मी पोचते ना शोना. गौऱ्या काय असं करतोस तू? बेबी आता आपण भेटलो ना रे. ओके पिल्लू, ठीक आहे. तू ना मला 4 चौघामध्ये असं काहीतरी करायला लावतो, मग मला ओके थांब. हा चल चल आता ठेव फोन. बाय. हो मी करते तुला फोन, सांगते मी हा इथे विचारते कोणाला तरी. हा चल बाय. काय एक्सक्यूज मी. शी, तुम्ही तोंडात मावा टाकलाय तो थुका ना. ओ मग तो थुका हो. जाऊ दे, मला काय करायचं बरं मला सांगा. 703 नंबरची बस मागा ठाण्याला थांबते का? हा मला तिथे जायचंय. हा मी तुमच्या सोबत. हो काय ऑफर करता की माझ्यासोबत चल म्हणून? तुम्ही कोण वाटले कोण मी तुम्हाला? तसं मला पण तिथंच जायचंय. अहो तुम्ही थुका ना ते घाण वाटतंय. अलाउड नसतं ना. कस शी, कुठल्या कोपऱ्यात भरून ठेवलाय मावा इतका इतका काय तुम्ही शी यार. ridiculous. काय दाल फावली आहे. फावडी आहे? मी फावडी आहे? अरे तू फावडा आहे. तुझं अख्खा खानदान फावडा. मी नाही आहे फावडी, कळलं ना. उगाच मी कोण वाटले? मी काय मैत्रीण आहे तुझी? मग काय असं काय बोलतोयस तू माझ्याशी? लेग पीस खायला मटण खायला चलतेस का असं विचारतोयस? शपथ. म्हणजे एक मिनिट म्हणजे तुझं काय म्हणणं आहे? तू मला मटण खायचं आमिष दाखवणार आणि मग तू मला मटवणार पटवणार मला पटवणार तू? असं तसं नाहीये म्हणजे कसं आहे? काय रिडिक्युलस मॅन, नॉनसेन्स. खुपतंय ना. हा, बरोबर. यांना ना माझं सौंदर्य खुपतंय. माय गॉड. तुम्हाला डॉट ईश्वर दर तर आहेच माझ्यात. माझे सगळे मित्र मला म्हणतात, नमा यार तुझ्यात काय दर्द आहे यार. काही लोक तर इतकं कौतुक करतात की म्हणतात बघता क्षणी तुझ्या प्रेमात पडावं असं वाटतं. आय लव्ह यू यार नमा. म्हणजे असं बोलतात आणि सोडून जातात रे मला. बरं एक नाही 3 पक्क्या गेला, पिंट्या गेल्या, तो बबल्या गेला, सगळे सोडून गेले मला. पण यांना माहित आहे. ऐका मी साधी सुधी नाही. माझ्या काळजात तुम्ही झाकून बघा. तुम्ही अजून झांकून पाहिलं नाही माझ्या काळजात. माझा दिल आहे ना, दिल दर्या आहे दर्या. आणि माझ्या अरे कसं समजावू? का लांब जाऊ? मी का लांब जाऊ? तुम्ही लांब जा ना. मी नाही घाबरत कोणाला. लाज वाटत नाही माणसाला 4 चौघांमध्ये इथे तुम्ही. बायकोचा फोन आहे. एक मिनिट. हॅलो, एक मिनिट. हॅलो तुम्ही मॅडम. हॅलो नमस्कार. हॅलो
हॅलो मॅडम नमस्कार. हॅलो कोण बोलताय? मी ते महत्वाचं नाहीये बघा. मी आणि तुमचा नवरा आम्ही आता दोघं एकत्र आहोत म्हणजे? हा? आणि काय हो? लाडात आलाय हो तुमचा नवरा? हो नको नको ते हालचाली प्रकार करतोय काहीतरी चाळे करतोय नको नको त्या खाण्याखुणा करतोय तुमचा नवरा. जरा समजावा द्या तुम्ही. हा टच करायचं टच करतोय हा. एक मिनिट जरा फोन द्या त्याला. ती झापा चांगला. हा फोन द्या त्याला. आता तू गेला. बोल. प्रसाद काय चाललंय? काय चाललंय तुझं? हा अरे तू इतका वेळ येई ना म्हणून मी टेन्शन मध्ये आले. तुला फोन केला तरी कसली थेर चालली तुझी. कोण बाई आहे तुझ्या पुढ्यात? आता बोल ना. बोबडी का वळली तुझी? बोल ना. मावा खाल्लाय मावा. त्याला जरा समजावून सांगा तुमचा नवरा मावा खातोय ते. काय? अरे तू दारू आणि सिगरेट सोडलीस आणि मावा खायला लागला. आणि हो एवढंच नाही म्हणाला तुझ्या सौंदर्यात दर्द आहे दर्द. तिच्या सौंदर्यात दर्द आहे मग माझ्या सौंदर्यात काय? तुझ्या सौंदर्यात पण दर्द आहे. मर्द आहे? मर्द? माझ्या सौंदर्यात मर्द आहे मग दोन मुलं काय अशीच झाली? थांब तुला बघते रे. थांब. ठेव फोन. अरे हॅलो काय येडी आहे काय? बोलायचं नाही. शट युअर माउथ. माझ्यावर आवाज नाही चढवायचा. हे बघ मी जर आवाज केला ना इथे आता तर 10-15 माणसं येतील आणि तुझी खांडोळी करतील. 10-15 माणसं कशाला पाहिजे? मी एकटी पुरी आहे रे तुला. तुझ्या डायरेक्ट म्हणजे तू मला पटवण्याच्या हे करतोय वार्ता. हा वाटलं काय? साधी सुधी नाही. आयुष्यपत तू मला फाईल फेकून मारलीस तू. डॉक्टर डिम्पल शाह डेंटिस्ट. तू डेंटिस्ट कडे गेला होतास? दाढ काढली. दाढ दुखताय. सुजली. दुखताय. आई शपथ. आय एम सॉरी. अरे यार मी काय केलं यार. मी कानाखाली मारली यार अशी आई शपथ. आई शपथ. काका ओ दादा ओ ऐका ना प्लीज. सॉरी आई शपथ. आई सॉरी यार. सॉरी यार. मला ना ऐका ना. मला ना आता एकदम मला असं हे होत आहे म्हणजे सॉरी म्हणजे एक्स्ट्रीमली सॉरी. नाही मी नाही जाणार. अशी कशी जाऊ मी किती चुकीचं वागले यार. म्हणजे मी खरं तर प्रायश्चित्त करायला पाहिजे. ऐका ना मी तुम्हाला एक काम करते. मी काय करते मी ना हे ना तुमचं ना शेकवते असं. ऐका ना. अरे नको मारू का? अरे नको मारू. ऐका तुम्ही प्लीज. अरे नको. बरं वाटेल तुम्हाला. ऐका मी काय बघतो? मला वाटलंच होतं तुझा बाहेर काय लफडा असणार म्हणून मी तुझ्यावर नजर ठेवून होतो. एक मिनिट गौऱ्या. तू माझ्या मागावर होतास. तू माझ्यावर पाळत ठेवत होतास. हो काय कमी आहे का माझ्यात जो तू हा हिपोपोटामस निवडलाय? हिप्पोपोटॅमस बोलू नको. माझा जानू आहे तो. एक मिनिट तुम्ही गप्प बसा. कोण आहे? जानू आहे माझा. मला वाटलंच होतं ग तुझा जानूच असणार म्हणून. हे काय रे? मला धक्का दिला? तू काय डोक्यावर पडलायस का? माझ्या जानूचा दात दुखतो आणि तू त्याच्यावरच सॉरी टू हिम. माफी माग. सोड जाऊ दे. ऐका नको. एक मिनिट. जानू यार. गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. याला माफी मागणार? माफी मागायची ह्याची. काय संबंध आहे तुम्ही दोघांचा? नवरा आहे तो माझा होणारा. कधी ठरलं? एक मिनिट जानू तू गप्प बस जरा. कुठला जानू? तो माझा होणारा नवरा आहे. आमचं एकमेकांवर प्रेम आहे. भाऊ असं काही नाही. ऐक काय जानू गप. नमा मी जीव दे ना. दे. ठीक आहे मी तर जाईनच ग. सोबत ह्याचा पण खून करेन. कळलं काय? जानू जानू तुला काही नाही होणार. जानू जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत तुला काही नाही होणार. काय झालं तुझं? हे बाजू आहे. ही कोण आहे? एक मिनिट. ही कोण आहे बाई? ही का मिठी ताई बाजू? काय झालं तुम्हाला सांगते. काय झालं आम्ही दोघं नवरा बायको. तुम्ही अरे, जरा 2 मिनिटं अरे, बघा. नाही हे. आणि हा जो टपोरी मुलगा आहे अरे, माझी हा, बायको हा आहे. छेड काढतोय आमची टपोरी अशी मारी ना बघू नको हा. हे माझ्या प्रेमातच काहीतरी कमी होती नाही हे भाई. म्हणून तुम्हाला सोडून चाललीस. अरे भाऊ ऐक ना. हे जानू जातोय मी. जा.
भाऊ ऐक ना भाई भाई ऐक ना भाई असं काय नाही अरे अरे विशू विशू आय कॅन एक्सप्लेन यू विशू जस्ट शट युअर डर्टी माउथ नॉनसेन्स. हे चाललंय तुझं हा मला वाटलं ही बाई तुझ्या गळ्यात पडते म्हणून मी धावत धावत इकडे आले तर ही तुझी थेर चालली हे रंग हिच्यात दर्द आहे घेऊन बस हिला. You just shut up. You just wait and watch. You just get us lost. अरे विशू ऐक ऐका ना जानू मी काय म्हणते ती गेट लॉस म्हणून स्वतःच निघून गेली. ए पण ती कोण आहे बहीण आहे तुझी इतकं का बोलली तुला बायको होती ती माझी. शपथ म्हणजे मी आणखी एक माती काढली का अरे सॉरी मगाशी ऐका ना हॅलो मी काय म्हणते सॉरी म्हणजे आता हाय हाय लिमिट झाली आता तुम्ही एक काम करा मी काय म्हणते तुम्ही प्रेमात पडा माझ्या आपण दोघं लग्न करू फिरवा मला अशी फिरवा हनीमूनला वगैरे घेऊन जा आणि मग डिवोर्स देऊन मला अद्दल घडवा काय डिवोर्स देऊन ना मी तसंही आता काय माझा बॉयफ्रेंड नाही तुमची बायको नाही हा आपण करू लग्न अरे काय मला प्रायश्चित्त करायचंय हो अरे पण ठीक अरे हे कुठलं प्रायश्चित्त मला नाही तुम्ही माझ्याशी लग्न करा हो म्हणा तुम्ही मला हो म्हणा मला जाऊ दे माझ्या नाही तुम्ही नाही मला माझ्या बायको सगळं जाऊ दे मला गप्प बस हा बाळ तुझा बॉयफ्रेंड मला तू मला नाही बोलायचं तुझ्याशी मला माहितीये तुझं ह्याच्यासोबत काहीच नाहीये. हा प्लीज नमा मला माफ कर यार मी तुझ्यावर संशय घेतला. हे बघ गौऱ्या तुला किती वेळा सांगितलंय मला क्रीम रोल आवडतो. गौऱ्या बेबी शोना तू माझ्यासाठी अरे एका क्रीम रोलवर पट्टे ही you are cream of a person baby. Gauri, I love you. I just love you. Dada, दादा have it and enjoy your life, baby. Shona, let's go. आता एकदम असं नाही करायचं हा परत हा सांगून ठेवतो. माझं चुकलं काय मला कळत नाही. क्रीम रोल देऊन दाट काढले क्रीम रोल कसा खायचा मला कळत नाही. तू क्रीम रोल खातोस क्रीम रोल हा अरे मला वाटलं तू पस्तावला असशील तुला वाईट वाटत असेल तू बस स्टॉप बरोबर राहून तू क्रीम रोल खातोस सेलिब्रेट करतोस. आता तू असं नाही आता तू संपला. अगं, हे माझं आता तुला नाही कोर्टात क्रीम रोल. भेटते थांब ऐक, ऐक, विशू, तू. खा, तू खा. एक नंबर खूप मजा आली. बघा हासरसी काय म्हणतात सई. वाढीव परफॉर्मन्स होता. भावा तुला खूप मिस केलं रक्षाबंधनाच्या दिवशीच तू नव्हतास. अरे यार हो की मी खूप मिस केलं तुला. नमा मस्त. नेहमी सांगायची गरज नाहीये की तुम्ही किती अप्रतिम आहात. आजही खूप मजा आली. हसून हसून वेडे झालो. पण तुझी राखी नंतर पाठवते घरी कुरिअर करते. गौऱ्या तुला माहिती आहे ना की तू भारी आहेस. हे तुला आता हळूहळू कळायला लागलंय. त्याच्यामुळे जास्त भाव खाऊ नकोस. आणि विशाखी यू आर अमेझिंग. फारच अमेझिंग. प्रसादा अफलातून एनर्जी होती या परफॉर्मन्समध्ये. काढली अक्कल आय मीन काढली दाढ काढली. बरं वाटतंय आता ओके. काय अक्कल दाढ काढल्यामुळे तू नव्हतास त्यामुळे हा जो जबडा आहे त्याला इकडे थोडंसं वीक वाटत होतं या साईड. पण आता तू परत आल्यामुळे ती जागा आता भक्कम झाली. म्हणजे आता सगळी स्किट्स अशी चावून मस्त अशी चव घेऊन अशी त्याचा आस्वाद घेता येईल. वंडरफुल मजा आली. वा वा वा. मंडळी खानदेशी विनोदाचा तडका खानदेश रत्न श्यामसुंदर राजपूत ह्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय आणि म्हणून त्यांनी कॉमेडीच्या मैदानावर फुलटू दंगा घालणाऱ्या पंढरीनाथ कांबळे आणि अरुण कदम यांना त्यांच्या रक्षणाची जबाबदारी सोपवली आहे. बघूया ते ती कशी पार पडतात. ऑफिसर कमिंग.
ऑफिसर चेक मी. बाबा गेटअप मूव. अरे हे नाही रे. मूव. I have some doubt, something in it. May I? Oh, it's sounding. अजून एक तोडा घेऊ का? आता कानात तोडा मारीन तुला. सॉरी सॉरी. चेक करायला आले ना. ऑफिसर अरुण, येस सर. मला इथे 2 बॉम्ब दिसत आहेत. रे वास्ताऱ्या, हे प्राजक्तचं फुल ना तो सकाराम आहे. ओके इकडे सगळं ओके. ओके सर या. सर यू कॅन कम इन. यस. किल्लर नो हियर. सगळा शेप आहे ना. यस सर. येस सर. हॅलो बायको, अरे ऐकिले ना, मी आपल्या सिक्रेट फार्म हाऊसवर पोहोचलेलो आहे. अगं हाडू बोल ग भोंगाताने. मी आहे ना एक गाडी पाठवतोय रात्री 2 वाजता मागच्या दाराला. त्याच्यात आहे ना तू चिंटू गुच्चू बट आणि इकडे ये. अरे खड्ड्यात घाल ग ती टीचर पॅरेंट मीटिंग त्याची. अरे चिंटूचे पेरेंट तर जिवंत राहिले पाहिजे त्याच्यासाठी. मी कुठून झक मारली आणि तुझ्या भावाच्या नादाला लागलो आणि त्या कोकणात जमीन घेतली. काय माहिती अगं काय झालं. गेल्या 10 वर्षापासून मी बिल्डर लाईन मध्ये, माहितीये का. आजपर्यंत मला अशी धमकी कोणीच दिली नव्हती की तुझ्या पाठीच्या आणि मांड्यांच्या मधोमध गोडी मारेल बा. बापरे, आतून बाहेरून टरकलोय गे मी. भलता डेंजर डॉन असेल तो. काय करतो ग तुझा भाऊ, काय करतो. त्याने 2 खेळण्याचे बॉडीगार्ड आहेत ना माझ्या आजूबाजूला चिकटवलेले आहेत. दिवस रात्र बिलगलेले असतात ते मला, नुसते आजूबाजूला असतात. मी टॉयलेटला सुसूसाठी जातो ना, तिथे बी घुसू करतात ते दलिंदर कुठले. अरे पाहणारे बाजूला. ऐकले, मला काय वाटतं माहिती का, माझा फोन पण टॅप केला असू शकतो बरं का. फोन मधून गोडी येणार नाहीये. सर हॅलो, तू लवकर ये. तोपर्यंत मी जगलो वाचलो तर भेटू बो. हा आत्ता. अगं ही काय वेळ आहे का रोमॅन्टिक बोलायची. देतो 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 हा देतो. अरे जरा तेरी प्रायव्हसी द्या ना रे. वा श्याम. ऑफिसर मी बघितलं. ओव्हर. मी पण बघितलं ओव्हर अँड आउट. काय बघितलं रे तुम्ही चाबऱ्यांनो. आणि इतके काय मला चिकटून राहता रे. सर तुम्हाला कळत कसं नाही, आमची ड्युटी आहे ना ती. 24 तास तेलात डोळे घालून आम्ही तुमच्यावर लक्ष ठेवणार. तेलात डोळे नसतात रे, डोळ्यात तेल असतं ना ते. महत्वाचं लक्ष ठेवणं आहे. हा, तुम्हाला कोणी बनवले बॉडीगार्ड. अरे काय हा करतो, वाटत नाही ना रे तुम्ही. लाज वाटते रे तुम्हाला बॉडीगार्ड म्हणून घेऊन फिरण्याची. परवा एक माणूस काय म्हणाला माहितीये का, काका ते काय पोरांना काय फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये बॉडीगार्ड बनवलंय का म्हणे. तो डॉन आहे ना, त्याने मला फोन केला होता. तो म्हणाला 2 वेळा तुला मारायला आलो होतो, पण तुझे बॉडीगार्ड बघितले एवढा हसलो म्हणेन गेलो निघून. थोडक्यात काय सर,
आमच्या मुलं तुमचा जीव वाचलेला आहे. ऑफिसर अरुण कदम रिपोर्टिंग सर. अरे मना पायचे ऑफिसर पंढरीनाथ रिपोर्टिंग सर. मना काय तांगडा तोडाली येईल शेतस का रे तुम्ही उदूतून बोकड्या कुदू आणि नुसते शायनिंग मारून राहिले. का रे या बंदुका घेऊन तुम्ही एवढ्या स्टायला मारताय, त्या बंदुकांमध्ये काय गोड्या बिड्या आहे का? हा? आहेत का ना, नुसतं सर. आहेत? आहेत ना, 4 गोळ्या आहेत त्याच्यात, 4. चार बघायच्या आहेत. न माझ्याकडे 3 गोळ्या आहे. संपवल्या. सगळ्या संपल्या. आता तो डॉन मला मारायला आला तर तुम्ही काय गवत उपटणार आहे का रे? अरे एक्स्ट्रा गोड्या आहेत का रे? न सर, डॉक्टर बोलले एक्स्ट्रा गोळ्या घ्यायचं नाही, त्याने साईड इफेक्ट होतं. मुळात तू धर्तीवर येणं हे एका सुंदर प्रक्रियेचा साईड इफेक्ट आहे, माहितीये का? अरे कुठून माझ्या नशिबाला आले रे तुम्ही? कुठली बी सिच्युएशन द्या, कुठलं बी कॅरेक्टर द्या, अरे तुम्ही जाता ना रे. म्हणजे तुम्हाला बघवत नाही घरे की एक खानदेशी नट मुंबईत हळूहळू जंब बसवतोय बा. ऑफिसर तुम्हाला खरंच वाटतंय हा जम बसवतोय? ओव्हर अँड गेट आउट. गेट आउट काय रे? गेट आउट काय? आणि समोरासमोर येणार रे तुम्ही. वॉकी टॉकीवर काय शायनिंग मारता रे? बॉडीगार्ड म्हणजे बॉडीगार्ड. अरे तुमच्यापेक्षा ऑथेंटिक बॉडीगार्ड ना हा सखाराम वाटतो. सर, आमच्या कामावर असा डाऊट घ्यायचा नाही सर. ह्या कामासाठी आम्ही 10 वर्षाचं ट्रेनिंग घेतलंय सर. 10 वर्ष? हा. बापरे. म्हणजे आम्ही जवळजवळ 40 सेलिब्रिटींकडे आम्ही बॉडीगार्डचं काम केलंय. 40? हा, त्यातला तर एक पण टिकला नाही म्हणा. अरे बापरे, मग तुम्ही काय करत होते रे? आम्ही सिरियसली आमचा जॉब करत होतो. तुम्हाला बघायचं आहे? ऑफिसर अरुण, यस सर. बाप मूड. आज नाही मूड. बाय मूड. बाय मूड. या. ते चल. 1 2 1 2 1 2 थांब. थांबलो. पिचअप मूड. यस. ते चल. 1 2 1 2 1 2 थांब. थांबलो. परेड. सॅल्यूट मारेंगे. सॅल्यूट मार. पहिली बॅटिंग फिल्डरला सॅल्यूट मारू. बिल्डरला बिल्डिंगच्या मधले धाच्यावर बिल्डरला मारू. कपाळाच्या वर सॅल्यूट. कपाळाच्या वर सॅल्यूट. अरे आय मरी माय खायचो तुमले तरी. काय यमक जुडवलं रे तुम्ही? 10च्या वर आणि कपाडाच्या वर. आणि का रे आधी सगळं असं प्रोफेशनल केलं तुम्ही आणि नंतर हा बालवाडी सॅल्यूट कशाला मध्ये घोसाडला रे? दलिंदर, इट्स पार्ट ऑफ आवर प्रोफेशन. अरे माझा जीव वाचव ना, हे प्रोफेशन आहे ना रे. कथा येईन गोडी जाई रे, मी मरीच असू रे. काहीतरी करा ना रे तुम्ही. पिझ्झा द्या रे मला खायला, भूक लागली. नाही सर, 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 नाही नाही सर, तुम्ही पिझ्झा नाही खाऊ शकत. पिझ्झा खाऊ शकता. तुम्ही पिझ्झा नाही खाऊ शकत, त्याच्यामध्ये विष असू शकतं. अरे माझ्याच माणसाने आणलाय ना तो दलिंदर, त्याच्यात कसा असेल रे विष? जानी, इस जालिम दुनिया में भरोसा है एक सपना. खून वही करते है जो होता है अपना. अरे तूने बाय ना गोराईचा गालिब. शुक्रिया. काय काय शुक्रिया करतो रे? हा? अरे दलिंदर खाऊ दे रे. अरे बापरे, अरे कोणाला? हा तो डॉन दिसतोय रे. मारू नको रे, मारू नको रे, मला मारू नको रे. अरे बापरे. साला श्याम राजपूत, काय बोलतो तुला मी? काय? तुला पात्रातून शोधून काढे. चीते की चाल और बाज की नजर और प्रभाकर की गोली का अंदाज नहीं बदलता. क्या बात है, क्या बात है सर? अरे साड्या, हा? टाड्या काय वाजवताय रे? अरे मारा ना रे त्याला, मारा ना रे. एक मिनिट, आता आमचं लंच टाइम आहे. ते तुम्ही एका तासाने या, हा? नाही, तो पेन्शन मागायला नाही आलाय, मला मारायला आलाय तो. तुम्ही टेन्शन घेऊ नका. लंच टाइम नंतर आम्ही लगेच रुजू होतो. तुमचं चालू देतो. नाही नाही, तुम्ही बाजूला, तुम्ही इकडे आमचा lunch time आहे. नको नको ना रे, नको ना रे दादा, दादा नको रे, नको रे, नको नको असं नको करू रे. एक्सक्यूज मी. नेम नीट धरा. काय मागे आम्ही जेवायला बसलो. ते कसे जायल कोपडी चेहरे तुम्ही. ए, मारू नको रे भाऊ. ए, मारू नको. चिल्ल्या पहिला पण मारणार, सुद्धा मारणार आहे. नको 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 ये नको ना. श्याम राजपूत, नको नको नको. ओ दादा, ऊपर जाके मेरा इंतजार ओ, कर. मी तुझ्या पाया पडतो रे भाऊ. ए, नको नको नको. तू लिंबू आणला मला मारायला? हा? तुम्ही बायना लिंबू मार्या.
आता तू ना हाडेटी चाडी काढ सुरे नाही, मी नाही, असं काय- चढीन तर- जेवण तुमचं नाही आमचा लंच टाइम चालू आहे सर आता तुमचे ढेकर काढतो रे मी ढेकर काढतो नाही खाल्लत नाही अजून ढेकर कसं नाही येणार का खाल्ला नाही का मग आता माझे वा 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 हे जगा निराळे बॉडीगार्डचं मला खूप आवडले. मजा आली दादा, मजा आली. सई, आज हास्य जत्रेला मेन इन ब्लॅक मिळालेले आहेत याचा अतिशय आनंद आहे. खूप हँडसम दिसत आहे दोघेही. थँक्यू. श्यामदा, आज खूपच जास्त मजा आली. मला असं वाटतं की तुम्ही खानदेशीमध्ये बोलता तेव्हा आम्हाला भाषेचा अंदाज आहे, पण काही शब्द नव्याने जेव्हा कळतात किंवा कानावर पडतात तेव्हा त्याची मजा खूप जास्त असते. आणि प्रभाकरजी, आज कडक दिसताय तुम्ही. फारच भारी, मजा आली. सुपर्ब. थँक्यू. प्रसादा, तुम्ही दोघेही खरंच मस्त दिसताय या गेटअपमध्ये. फक्त तू अरुण निम्म्याच्या पेक्षा जास्त वेळ त्या बंदुकीतनं काय ऐकत होत असते मला कळलं. तुझा एक वेगळा पोवाडा चालला होता बंदुकीचा. पण अतरंगी होती कॅरेक्टर्स आणि श्याम्या फार मजा आली. बहारदार परफॉर्मन्स. वा. थँक्यू. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. तर मंडळी, आज इथेच निरोप घेतोय. आपली भेट होणार आहे आता पुढल्या आठवड्यात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.